नमस्कार. साम्राज्य क्रिएशन गोष्टी अमृतकणमध्ये आपण गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी विशेष भाग बघतोय आणि आजचं पुष्प आहे हे 5वं आहे. आज महाराजांचं आरतीतलं पदानी मी सुरुवात करतेय. श्री ब्रह्म चैतन्या सारिखा नाही पाहिला, मी नाही पाहिला, मी नाही देखिला. श्री ब्रह्म चैतन्य सारिखा नाही पाहिला, मी बहुत वाचिएले, मी बहुत ऐकिएले, मी बहुत धुंडिएले, ऐसा नाही पाहिला. तो मुलांमध्ये बैसे जो मुलांमध्ये असे, जो स्त्रियांमध्ये बैसे, पण ऐसा निर्विकारी जग मी नाही पाहिला. तो माया मोह जाळी काय करतील लेकुरवाळी, तो माया मोह जाळी काय करतील लेकुरवाळी, पण काम क्रोधा जाळी ऐसा नाही पाहिला. श्री ब्रह्म चैतन्य सारिखा नाही पाहिला. काही नसेल ज्याचे घरी, पण कुबेर लोळे दारी, काही नसेल ज्याचे घरी, पण कुबेर लोळे दारी, तो वाटेल त्याची करी ऐसा नाही पाहिला. तो म्हणवी अज्ञानी, पण ज्ञानी यांचा ज्ञानी, तो म्हणवी अज्ञानी, पण ज्ञानी यांचा ज्ञानी, तो वेद गूढ जाणी ऐसा नाही पाहिला. तो जासी म्हणे घर, तेथे मोकळा दरबार, तो जासी म्हणे घर, तो मोकळा दरबार, पण नांदे रघुवीर ऐसा नाही पाहिला. जो जाई एक वार, तो विसरे घरदार, जो जाई एक वार, तो विसरे घरदार, त्यासी देई नाम सार ऐसा नाही पाहिला. तो गोंदावले कर, त्याचे पायी मुक्तिचार, तो गोंदावले कर, त्याचे पायी मुक्तिचार, दासदासांचे माहेर ऐसा नाही पाहिला. जय जय रघुवीर समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. महाराजांनी अखंड जीवनामध्ये सगळ्यांना नामस्मरणाचा प्रसार केला. नाम त्यांचं प्राणापलीकडे जपा असं त्यांनी सांगितलं. आणि ते नाम कसं घेऊ म्हणून भक्त जेव्हा विचारतात तेव्हा महाराज सांगतात की अरे पेढा खाताना तू मला विचारायला येतोस का की कुठल्या बाजूनी खाऊ, सरळ खाऊ का आडवा धरून खाऊ का उभा धरून खाऊ. कसाही धरून पेढा जसा खाल्ल्यावर तो गोडच लागतो, तसं नाम कसेही घ्या ते गोडच आहे, तो त्याचं कार्य हे करणारच आहे. हे महाराजांनी नाम साधना सगळ्यांना दिली आहे आणि ती आपण प्राणापलीकडे जपायची आहे. हेच महाराजांचं आपण घ्यायचं आहे. महाराजांचं आज 108 वर्ष पुण्यतिथी, म्हणजे ते गेल्यानंतर शरीररूपी गेल्यानंतर सुद्धा ते नामरूपी आपल्यात आहेत आणि त्यांचा हा उत्सव सुरू आहे. आणि त्यातलं हे 5वं पुष्प मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येते आहे. आज थोडा उशीर झाला पण काही हरकत नाही, उशीर झाला तरी मग त्याबद्दल आता उशीर का झाला याबाबतची एक मी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. महाराजांचा एक भक्त त्याच्या मुलीचं लग्न ठरलं होतं आणि मुलीचं लग्न ठरलं होतं, वऱ्हाडी मंडळी जमले होते आणि त्यावेळेला घड्याळं नव्हती. ती जे काय घंगाळ्यात एक हे लावलेलं असतं की पळी, त्याची घटा भरली, त्यांची वेळ भरली की मग मात्र लग्नाचा मुहूर्त आला असं समजायचं. आणि मग मुलाकडची मंडळी म्हणतात की का अजून नवरीला घेऊन येत नाही, का लग्न लागत नाही, का लग्न लागत नाही. आणि मग तो जे भक्त असतो तो बाहेर येऊन व्याह्यांना नम्रपणे सांगतो की माझे गुरु महाराज ज्या क्षणी उठतील त्या क्षणी माझ्या मुलीचं मी लग्न लावणार आहे, कारण जोपर्यंत माझे सद्गुरू उठत नाही तोपर्यंत मी लग्नाला मुलीला उभं करणार नाही आहे.
आणि त्याचबरोबर महाराजांना जाग येते आणि महाराज म्हणतात, का हे काय लग्न का खोळंबलंय? आणि बाहेर येतात आणि म्हणतात, चला बरं लग्नाची तयारी. आणि लग्न ज्या वेळेला पंचांगामध्ये ती वेळ बघितली जाते, त्यावेळेला आधीचा सगळा कुयोग असतो, म्हणून महाराज झोपून राहिले होते. आणि ज्यावेळी अमृत वेळ आली त्यावेळी त्या भक्ताच्या मुलीचं लग्नाला महाराज संमती देतात आणि त्या मुलीचा संसार सुखाचा होतो. असंच आपल्या आता मी व्हिडिओ प्रसारण करण्यासाठी जी वेळ आहे ती आत्ताची अमृत वेळ असेल, म्हणून मला दिवसभर जमलं नाही. आत्ता करू मग करू काहीही नाही, काहीही कारण नव्हतं. पण जोपर्यंत आपल्या मनाची स्थिरता होत नाही, जोपर्यंत आपण मानसिकरित्या काही सादर करायला तयार होत नाही, तोपर्यंत आपण नुसती पोपटपंची करण्यात काहीच त्याच्यामध्ये अर्थ नाही आहे. त्यामुळं मी आत्ता हा उशिरा हे केला. मी हे सांगण्याचं प्रस्तावना देण्याचं काही कारण नाही, पण यात महाराजांचा मला भाव सांगायचा आहे की जी वेळ आपल्याकडे कुठलंही कार्य घडायला वेळ यावी लागते, योग्य वेळ. आणि ती योग्य वेळ येण्यासाठी मात्र नामस्मरण करायला पाहिजे. आपण पाहतोय की महाराजांच्या मेव्हण्यांची सगळे नातेवाईक, आपण नातेवाईक म्हणजे की महाराजांच्या मेव्हण्यांची मुलांच्या बाबत बघितलं, त्याच्यामध्ये आपण 2 जी अपत्य हयात होती आणि कालांतराने ती दगावली. त्याच्यामध्ये आहे की शांताताई ह्या माझ्या पहिल्या सासूबाई. त्या अतिशय हुशार होत्या, शांत होत्या, दिसायलाही खूप पूर्वीच्या अगदी अभिनेत्रीसारख्या होत्या. आणि त्या खूप हुशार असल्यामुळं त्यांचे वडील त्यांना शहाणी म्हणत, असं मी सासूबाईंकडनं ऐकलं होतं. आणि त्यानंतरच म्हणजे तो शांताबाई ताईंच्या स्मृतीस त्रिवार वंदन. आणि त्यानंतर बच्चू मावशी यांना मी काही पाहिलेलं नाही आहे, पण त्यांची मुलं म्हणजेच श्रीराम भाऊजी आणि पद्मावंश, या पद्मावंश कराडला असायच्या. म्हणजे आता त्या हयात नाही आहेत म्हणून कराडला होत्या. त्यांना त्या मानसपूजा अतिशय छान करायच्या. महाराजांची मानसपूजा करून महाराज साक्षात त्यांच्यासमोर उभं राहायचे, अशी त्यांची भक्ती होती. त्यांच्या मुलांचा ट्रान्सपोर्टचा कराड येथे व्यवसाय आहे आणि ते त्यांच्यात अगदी चांगले रमलेले आहेत. गाड्या बंगले घरदारं ही सगळी महाराजांच्या कृपेने झाली. नातवंडांपर्यंत मुलांचा उत्कर्ष आहे. त्यानंतर श्रीराम भाऊजी हे टिळक रोडला राहत आणि श्रीराम भाऊजींच्या वडिलांना तात्या म्हणत. त्यामुळं आमच्या नातेसंबंधात 2 श्रीराम असल्यामुळे आम्ही एक तात्यांचा राम असे म्हणायचो. आणि दुसरे श्रीराम म्हणजे माझ्या सासूबाईंचे मावस भाऊ श्रीराम श्रोत्री, दत्ता श्रोत्री. हे सगळे आरतीमुळे सगळे भेटायचे आणि गावामध्ये सगळ्या कार्यक्रमांना ही दोन्ही घरं अगदी कदाचित परगावहून सख्खी माणसं यायला थोडा उशीर होईल, पण ही दोन्ही घरं आमच्या सगळ्या कार्यक्रमात असायची. आणि आरतीनिमित्ताने दर आठवड्याला भेटायची. म्हणजे दत्ता मामा आणि मामी या उत्स्फूर्त त्या आरती मंडळात असायच्या. त्यांचाही खूप चांगला स्वभाव आहे. त्यांची मुलं, त्यांच्या सुना, नातवंड यांचाही परिवार सगळा सुखी परिवार आहे. पण श्रीराम यांच्याबद्दल मला सांगायचं, श्रीराम श्रोत्री हे गोंदावले समाधी मंदिरमध्ये काही वर्ष गाभाऱ्यामध्येही त्यांना सेवानिवृत्तीनंतर ते पोस्टामध्ये होते आणि निवृत्तीच्या काळानंतर त्यांना महाराजांची सेवा करता आली. महाराजांशी संलग्न होता आलं, भक्ती करता आली. आणि त्यावेळेला ते समाधी मंदिरामध्ये आतमध्ये गाभाऱ्यात अगदी समाधीत महाराजांच्या बरोबर होते. ही सेवा त्यांना करायला मिळाली कारण ते महाराजांच्या जवळच्या नात्यातलेही होते आणि त्यांची निष्ठा होती. तर श्रीराम मामा हे अगदी टिळकांसारखी त्यांच्या दाढी मिशा असायच्या, पांढऱ्या शुभ्र. आणि मग आम्ही जेव्हा कोणत्या श्रीरामांकडे कार्यक्रम आहे असं सांगताना मिशीवाला राम का तात्यांचा राम असं व्हायचं आणि त्याच्यामुळे घरामध्ये विनोदी वातावरण निर्माण व्हायचं. तर श्रीराम मामांबद्दल मला सांगायचं आहे. श्रीराम श्रोत्री यांच्या सुनबाई माझ्या अमृतानुभव समूहावर आहेत, संगीतामृतवर आहेत. स्नेहल या
परिचारिका दळवी हॉस्पिटलला होत्या आणि आता त्या निवृत्त आहेत आणि आता त्या पूर्ण स्मार्टफोनमध्ये आनंदात आहेत. सुना, मुलं, नातवंड यांचा उत्कर्ष चांगला झालेला आहे. आणि ही सगळी महाराजांची माणसं आहेत बरं का. हे महाराजांच्या आसपास जी त्यांच्या अगदी जवळच्या ह्याच्यात आहेत, त्या सगळ्यांच्या कुटुंबाचा भार मात्र महाराजांनी सहजगत्या पेलला आहे. आणि ते म्हणजे त्यांच्यावर आशीर्वादाचा कृपेचा हात आहे. तर श्रीराम मामांबद्दल सांगायचं म्हणजे मी जवळजवळ 1995 साल असेल त्यावेळेला मी महाराजांचा अनुग्रह घेतला. आणि अनुग्रह घ्यायलाचं कारण असं झालं की कोरेगावला माझ्या माहेरी अष्टपुत्रे मामी माझ्या आईच्या मैत्रीण आहेत आणि त्यांच्या नातवाची मुंज होती. मुंज झाल्यानंतर आई म्हणाली की तुला अनुग्रह घ्यायचा आहे ना, उद्या सकाळची गाडीने जा, 7च्या गाडीने. आणि मुलगी आहे इथं आता माझ्याबरोबर अष्टपुत्रे मामींच्या मुलांच्यात रमली आहे, म्हणजे तुला पटकन जाता येईल आणि अनुग्रह घेता येईल. आणि मग मी अनुग्रह घ्यायला गेले. अनुग्रह छान झाला. महाराजांचा प्रसाद घेतला. इकडे धाकटेराम मंदिरमध्ये मामा मामींना भेटले आणि परतीच्या प्रवासात घरी आले. त्यानंतर मी पुण्याला आल्यावर 1 महिना झाला. ज्या दिवशी 1 महिना झाला माझी नामसाधना सुरू झाली होती. मी रोज गोंदावलेकर महाराजांचा जप करत होते, कारण त्यावेळेला फारसं माझ्या कामाचा लोड नव्हता. मी नुकतंच वरती राहायला आले होते आणि सामानाची लावणूक नुकतीच झाली होती आणि व्यवसायाला कुठल्याही सुरुवात झाली नव्हती. त्यामुळं मुलगी शाळेत गेल्यानंतर पूजा मात्र माझे मिस्टर, माझे यजमान करत असत आणि मी मात्र पोथीवाचन, नामसाधना हे माझं चालू असे. हा अहमपणा अजिबात नाही. याच्यामधून मला सांगायचं आहे की महाराज आपल्या भक्ताला कसे सांभाळतात. तर त्या दिवशी 1 महिना झाला माझ्या अनुग्रह घेण्याला आणि मी महाराजांना म्हणते की महाराज, तुम्ही सगळ्यांना प्रचिती देता, सगळ्यांना दर्शन देता. आजच महिना झाला आहे, अनुग्रह घेतला आहे, मी नामसाधनाही करते, मग मला कशी प्रचिती येणार. आणि असा विचार करून मी दुपारचं कामावरून थोडीशी पडले होते. वामकुक्षी हा पुणेकरांचा हक्क आहे. 1 ते 4 1 ते 4 म्हणजे 4 तास नाही झोपत, पण त्यामध्ये एखादा तास झोपायचं. तर मी वामकुक्षी घेतली आणि त्यावेळेला काही फोन नव्हते. सासूबाईंची आमच्या एकाच बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावर सासूबाई, दीर, जाऊ आणि माझे पुतणी राहत. आणि सासूबाईंनी खालनं हाक मारली किंवा नाही ऐकू गेलं तर पुतण्याला किंवा पुतणीला पाठवलं की काकूला सांग की श्रीराम मामा खाली आले आहेत, मामी खाली आले आहेत. आणि मी खाली गेले. तर ते म्हणाले की काही झालं तरी आता मी तुझा संसार बघायला वरती येणार आहोत. आणि त्यांना वर घेऊन सासूबाई आल्या आणि ते कधीही काहीही न मागणारे, जसं काही महाराजांनी त्यांना उपरती दिली. मी सकाळी म्हटलं होतं की महाराज मला काहीतरी प्रचिती द्या, मला काहीतरी प्रचिती द्या. आणि श्रीराम मामांनी मला सांगितलं की तुझ्या कपाटामध्ये जे चांगल्या प्रकारचं कापड आहे, जे तुझ्या चुलत भावाच्या लग्नात तुझ्या यजमानांना भावाने आवर्जून दिलेलं आहे आणि ते कापड मला तू द्यायचं आहेस. आणि त्यावेळेला घरामध्ये नारळ, ओटी, मामींची भरायला सगळं साहित्य मुबलक होतं, म्हणजे कुठलीही गोष्ट आणायला पळापळी करायची नव्हती. आणि त्यांनी पोहे खाल्ले आणि हे महाराजांनी त्यांच्याकडनं मागून घेतलं, कारण त्यांना काय माहिती की माझ्या चुलत भावाच्या मुलीचं लग्न झालं आहे आणि माझ्याकडं काही कापड चोपड आहे हे त्यांना माहीत नव्हतं. पण महाराजांनी मी त्यांना म्हटलं होतं की मला प्रचिती द्या, मला प्रचिती द्या, आणि आपोआप महाराजांच्या तोंडून शब्द निघाले की अगं मला काही देणार नाही आहेस का, मी पहिल्यांदा आलो आहे ना तुझ्याकडे. आणि मग मी ते कापड आणि मामींची ओटी वगैरे भरून त्यांचं अगत्य करून पोहे वगैरे करून त्यांना पाठवलं. आणि ते सद्गुरू कृपेने त्या अनुग्रह घेतलेल्या महिन्याच्या दिवशी हे सगळं घडलं. आणि आता ते मामा हयात नाही आहेत, पण ह्या स्मृती मला मात्र कायम आहेत की ते सगळी म्हणजे श्रोत्री कंपनी सगळी देखणे फॅमिलीला मानत असत. सगळ्यांचा घरोबा होता, कुणी मावस लांबचे असं अजिबात नाही. श्रीराम भाऊजी म्हणजे आमचे टिळक रोडचे भाऊजी म्हणजे इतके मिश्किली की सहज ते सगळ्यांना हसवतात. म्हणजे ते भाऊजी आणि माझ्या सासूबाई हे एकाच वयाचे,
मावशीभाचे साधारण एकाच वयाचे आणि वाटेत भेटले की तास तास गप्पा व्हायच्या. आणि त्यावेळेला ते म्हणायचे की अगं मावशी, आपण तास झाला बोलतोय वाटेत, इथं आपल्याला अशी खांद्यावर खुर्ची पाहिजे नाही की मावशी भेटली चला खुर्ची उघडा बसा, असं पाहिजे होतं. म्हणजे असे काही काही किस्से हे सहजगत्या घडतात आणि आनंद देऊन जातात. त्या ही महाराजांच्या कुळातली ही महाराजांची माणसं ही माझी माणसं आहेत आणि या माझ्या माणसांबद्दल मला बोलता येतंय. ही महाराजांनी माझ्याकडनं बोलवून घेत आहेत महाराज. ह्या अमृतकण रोज एक एक कण तुमच्यापर्यंत मी पोचवते. आजचं हे 5वं पुष्प आपल्याला कसं वाटलं ते आपण नक्की कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अगदी साध्या गप्पा मारल्यासारखं आहे की खूप मोठं ज्ञान ह्यात आहे असं काही नाही आहे. पण जे काही मी अनुभवलं आहे, जे काही माझी ही माणसं मला भेटली आणि त्या अनुषंगाने महाराजांच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवायचा मी ठेका घेतला आहे अगदी. आणि मला ते करताना खूप आनंद होतो आहे. मला अत्यंत आनंद होतो आहे की मला महाराजांबद्दल बोलता येतं आहे, मला स्वामींबद्दल बोलता येतं आहे. माझ्या पुढचा हे म्हणजे पौष महिन्यामध्ये, आता मार्गशीर्ष महिना संपला की पौष महिन्यामध्ये आपण देवी भागवत जे आपलं पूर्वी चालू होतं ते क्रमशः चालू होणार आहे. पुन्हा आपण पुरुषसूक्त, स्त्रीसूक्त याच्या ऋचांचा अर्थही ऋचा अर्थासहित पाहतोय. आणि स्वामी प्रचिती हा आपला संजीवनी स्वामी कृपेची नारायण भाटेकाका यांचा ग्रंथातल्या बखरीतल्या आपण गोष्टी पाहतोय. पण त्या आत्ता आपण स्थगित अशासाठी केल्या की मार्गशीर्ष महिन्यात भगवंत, गीता आणि दत्त असे हे महत्त्वाचे विषय घेऊन आपण हा महिना पूर्ण करत आहोत. आणि आता हा माझी ही 137वी हा 137वा अमृतकण आहे. तेव्हा आपण मला 1000 गोष्टी सांगण्यासाठी प्रोत्साहन द्या आणि आपण 1000 गोष्टींपर्यंत बरोबर राहा. रोज माझ्या गोष्टी तुम्ही पाहत जा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे पुन्हा पुन्हा सांगायचं कारण ह्या गोष्टी मला 1000 सांगायच्याच आहेत. तेव्हा तुम्ही सर्वांनी माझ्या बरोबर असा आणि तुम्ही बरोबर असलात तर माझा उत्साह शतगुणा वाढणार आहे. श्रीराम श्रीराम.